नमस्कार, पुष्पास किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशी स्पेशल कहोड्याची खीर कशी बनवणार हे बघणार आहे। यालाच कोणी कद्दू पण म्हणते। चला तर मग स्टार्ट करूया या झटपट रेसिपीसाठी। तर त्यासाठी मी ते कहोड्याचा हा एक भाग कापून घेतलेला आहे। हा साधारणतः आपला अर्धा किलो असेल। तर आता आपण याचे चांगले बारीक कापून घेऊ पहिले। हे थोडंसं कापायला जळच असते। आपण याचा पूर्ण गर काढून घेणार आहे आणि मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपण याला चांगलं बारीक कापून घेऊ। हे पूर्ण हिरवट भाग याचा पूर्ण निघाला पाहिजे म्हणून आपण हे छोटे छोटे करून चांगलं याला बारीक कापून घेणार। आणि आता हे शिजायला नंतर बारीक करायला इझी जाईल म्हणून मी याचे अशा प्रकारे बारीक काप करून घेत आहे। तर आता आपले पूर्ण बारीक काप झालेले आहे। तर आपण या कवड्याच्या फोडींना 2 ते 3 पाण्याने चांगलं धुवून घेऊ। आता धुवून झाल्यानंतर आपल्याला त्या फोडी होती पूर्ण पाण्यात जातील तेवढं आपण पाणी घेतलेलं आहे बरोबर त्याच्या लेवलने आणि हे आपण बारीक गॅसवर उकळायसाठी ठेवून देणार आहे। आपण यावर पहिले झाकण नाही ठेवलेलं आहे कारण की एक उकळी आल्यावर मग आपण यावर झाकण ठेवणार म्हणजे ते पाणी उतू नाही जाणार म्हणून। तर आता साधारणतः 8 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि 10 मिनिटात आपले हे फोडी चांगले शिजतात एकदम परफेक्ट। तर आता आपण हे चेक करू की या शिजल्या की नाही। तर तुम्ही बघू शकता की हे कवडं आपलं चांगलं शिजलेलं आहे एकदम। तर आता मी हे पाण्यातून पूर्ण झारून घेणार या फोडी। आपण यांना काहीच पाणी नाही राहू देणार, पूर्ण चांगलं झारून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण हे चांगलं बारीक करून घेऊ। तर मी इथे रवीचा यूज करत आहे पूर्ण चांगलं बारीक करून घेण्यासाठी। कोणी मिक्सरमधून पण करते पण मिक्सरमधून केल्याने एकदम मऊ आणि सॉफ्ट तसं येते। मला तसं नाही आवडत, मला असं थोडंसं जाडसरच ही खीर चांगली लागते। तर तुम्ही अशी खीर नक्की ट्राय करून बघा। तर आता मी इथे हे असं चांगलं बारीक करून घेतलेलं आहे कवडं रवीने। त्यात आपण चवीनुसार साखर टाकून घेऊ। तरी मी इथे हे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। मी इथे हे 4 विलायच्या आणि हे जायफळ घेतलेलं आहे। आपण याचा पण भुरका करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ। आपण आता गॅस चालू नाही केलेला आहे, यात पाणी नाही आहे जास्त तर आपलं भांडं जळेल म्हणून आपण हे बंद गॅसवरच पहिले एकदा मिक्स करून घेतलं आणि आता आपण हे गॅस चालू करणार आहे। 2 मिनिट आपण हे स्लो गॅसवरच ठेवणार आहोत एकदम कमी फ्लेममध्ये आणि तोपर्यंत इथे मी हे दूध पण थोडंसं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण थोडं करून जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे या खीरमध्ये आता हे टाकून घेऊ। तर तुम्ही बघू शकता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ। याची कन्सिस्टन्सी खीर बनल्यावर मला तशी पाहिजे तर मी अजून थोडंसं दूध यात टाकून घेणार म्हणजे उकळल्यावर ते थोडंसं घट्ट होईल म्हणून। तर आता माझं हे दूध टाकून झालेलं आहे। मी इथे साधारणतः 1 ते 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण ह्या चारोळ घेतलेल्या आहे त्या पण आपण यात टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून आता हे उकळी येईपर्यंत याला गॅसवर राहू देऊ। तर आता तुम्ही बघू शकता की 3 ते 4 मिनिटात माझ्या या खीरीला चांगली उकळी आलेली आहे। असा फेस झाला म्हणजे आपली खीर रेडी झालेली आहे। तर तुम्ही आता सर्व करू शकता, एकदम गरमागरम पण खाऊ शकता आणि थंडी पण ही खीर चांगलीच लागते। सो आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही ही उपवासाची खीर तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।